अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ नाना महाराज की जय। सद्गुरुनाथ काका महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। अखंड आनंद वैराग्यदायिनी नर्मदा माता की जय। नर्मदे हर हर हर। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम श्रीहरी। हा देह अन्नमय आहे असं शास्त्र सांगतं. देह ही नाशिवंत गोष्ट आहे हे सर्वांनाच ठाऊक असतं, कळतं पण वळत नाही. पण ह्या देहाचं भरण पोषण कसं होतं ते अन्नाने होतं. त्यामुळे जसं अन्न असेल तसा माणसाचा स्वभाव बनत जातो, तशी माणसाची कृती बनत जाते, तशी माणसाची वृत्ती बनत जाते असं ज्येष्ठ लोक सांगतात. मग हे जे अन्न आहे हे अन्न प्रत्येक देहाला आवश्यक आहे. अन्नाखेरीज सामान्य माणूस जिवंत राहू शकत नाही. जे तपोनिष्ठ आहेत, जे योगी आहेत, असे बोटावर मोजण्या इतके काही लोक असतील जे अन्नाविना वर्षानुवर्ष जगू शकतात, पण आपण अन्नाखेरीज जगू शकत नाही. मग या अन्नाला समर्थ रामदास स्वामींनी पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. 14 ब्रह्मांचं जे निरूपण समर्थांनी केलं त्यात अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नाला देखील पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे. पण नंतर मग युक्तिवाद करत 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 परब्रह्म म्हणजे नक्की काय हे समर्थांनी सांगितलंय. परंतु परब्रह्म इतकीच महती असणारं हे जे अन्न आहे, हे अन्न प्रत्येकाच्या शरीरात जीवन रस निर्माण करतं, उत्तम रस निर्माण करतं. आमचे विचार देखील त्या अन्नावर अवलंबून असतात. सात्विक अन्न खाल्लं विचार सात्विक होतात, तामसी आहार घेतला विचार तामसी होतात, राजस आहार घेतला विचार राजस होतात, राक्षसी वृत्तीने जेवायला लागलो तर विचार राक्षसी होतात. आणि म्हणून आपलं अन्न हे अधिकाधिक शुद्ध असावं यासाठी अन्नशुद्धी ही एक संकल्पना आगाशे काकांनी सुरू केली. अन्नशुद्धीमध्ये एखाद्या विशिष्ट शुभ दिवशी, ठरलेल्या दिवशी अनेक लोकांना, अभ्यागतांना, तसंच अनाहुतांना, अतिथींना भोजन प्रसाद द्यायचा, भोजन द्यायचं, त्यांना तृप्त करायचं. ते तृप्त झाले की सर्व काही उत्तम होत असतं असं प्रत्येकाला वाटतं. एक मानसिक समाधान आपल्याला मिळत असतं ना. समोरचा माणूस तृप्त झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान जरी आम्ही पाहिलं तरी आम्हाला क्षणभर खूप आनंद झाल्यासारखं वाटतं. असो, तर या अन्न शांतीचा एक नवीन प्रकार म्हणा किंवा सनातन प्रकारही असं म्हणूया. तो आहे तर सनातन, परंतु नित्य नूतन असतो, कारण त्याचा नित्य नूतन अनुभव घेता येतो, म्हणून आपण नवीन प्रकार म्हणतोय. असा जो नवीन प्रकार आहे तो नवीन प्रकार म्हणजे ज्याचं नाव आपण दिलंय ईश्वर भोज किंवा ईश्वर भोग. ईश्वर भोज म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काय आम्हाला माहिती आहे, भोज म्हणजे भोजन हे देखील आम्हाला माहिती आहे. मग ईश्वर भोज काय? तर ईश्वर भोज याचा अर्थ आपण जसं ईश्वराला नैवेद्य अर्पण करत असतो, उत्तमात उत्तम वस्तू अर्पण करतो आणि मग प्रसाद म्हणून त्या ग्रहण करतो, तसं सर्वभूती परमेश्वर आहे, सगळीकडे परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराचं एक रूप, जे रूप मंदिराच्या बाहेर बसलेलं असतं, अनेकदा भिक्षा मागत असतं, त्रासलेलं असतं जीवनाला, आणि त्यांना लोक भिक्षा देतातही,
पण ते अतिशय निष्ठुरपणे देतात. म्हणजे त्यांच्याशी प्रेमाने बोलून वगैरे कोणी काही देत नाही. फार कमी लोक असतात की जे त्यांच्याशी प्रेमाने बोलतात. माणसाला सर्वात प्रिय काय असतं तर त्याचा सन्मान प्रिय असतो, मान प्रिय असतो. म्हणून मानदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं सांगितलेलं आहे. तर आम्ही हा जो ईश्वर भोज आहे, हा ईश्वर भोज म्हणजे त्या समोरच्या माणसामध्ये ईश्वर पाहायचा आणि त्या ईश्वराला आपण उत्तमात उत्तम पदार्थ आणि मोठ्या प्रेमाने, मोठ्या विनयशीलतेने त्याला अर्पण करायचंय. प्रेमाने म्हणायचंय त्याला की आपण या बसा, आम्ही आपल्यासाठी काही भोजन आणलंय, आपण भोजन घ्याल का? आणि प्रेमाने त्यांना वाढायचं. आम्ही जर ते वाढत गेलो, व्यवस्थित रीतीने दिलं, तर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं, ते आपल्याला नकळत प्राप्त झालेले आशीर्वाद असतात. म्हणून ईश्वर भोज या संकल्पनेमध्ये जे लोक मंदिराच्या बाहेर भिक्षा मागतात, अशा लोकांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचं मला काही प्राप्त व्हावं असा संकल्प न करता, त्यांना आनंद प्राप्त व्हावा, त्यांना सन्मान मिळावा, त्यांना सन्मान मिळाल्याचं भाग्य मला मिळालं असं त्यांना वाटावं, या दृष्टीने आपण हा उपक्रम सुरू केला आणि याला उदंड प्रतिसाद देखील मिळाला. आज तारीख किती आहे? 20 जानेवारी शनिवार. तर आज खामगावमध्ये न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला असं म्हणायला हरकत नाही. कारण आदल्या रात्रीपासून लोक जागत होते आणि उत्तमोत्तम पदार्थ बनवत होते आणि ते बनवलेले पदार्थ मोठ्या विनयाने त्यांनी स्वतः मंदिराच्या बाहेर जाऊन तिथल्या लोकांना पत्रावळी देऊन त्या ठिकाणी त्यांना बसवून उत्तम रीतीने आणि छान, जसं आपण एखादी विहिणीची पंगत वाढतो किंवा व्याही भोजन आपण करतो किंवा आपल्याकडे खूप मोठे पाहुणे आलेले असतात त्यांना जशा रीतीने आपण भोजन देतो तशा रीतीने या सर्वांनी आणि उत्तम दर्जाचं भोजन दिलं. दर्जाला फार महत्व आहे. उत्तम दर्जाचं भोजन दिलं. कोणालाही उत्तम खायला आवडतं, त्यामुळे उत्तमोत्तम असं भोजन या भिक्षेकऱ्यांना द्यायचं आणि त्याचं नाव ईश्वर भोज असं ठेवायचं असं ठरलं. आणि त्या दृष्टीने अनेक आमचे संदीप भाऊ पाटील त्यांनी तर आमचं 20 तारखेला कार्यक्रम होता, त्यांनी 19 तारखेपासूनच ईश्वर भोग हा कार्यक्रम सुरू केला. ईश्वर भोग म्हणजे काय की आम्ही जेवण देऊ शकत नसू तर त्यांना आम्ही काहीतरी नाश्ता द्यायचा, कधी लस्सी द्यायची, कधी उत्तम प्रकारचा खारा मिठा माल द्यायचा, जेणेकरून ते तृप्त होतील. संदीप भाऊनी तर फ्रूट डिशेस दिल्या, 4-5 फ्रूट डिशेस एका वृद्ध माणसाला, एका भिक्षेकऱ्याला त्यांनी दिल्या. त्याला काही दक्षिणा दिली, नमस्कार केला आदराने. मुख्य म्हणजे सन्मानपूर्वक त्यांना जेवायला घालणं, याचं नाव ईश्वर भोज. याच्यामुळे आपला अहंकारही कमी होतो, समोरच्या माणसाची तृप्तता होते आणि याच्यासाठी काही खूप खर्च करावा लागतो असं नाही. आपल्याकडे जर समजा एका माणसाला जेवायला घालू एवढे पैसे असतील तर आपण असे फिरत असतो, एखाद्या मंदिराच्या बाहेर एकच भिक्षेकरी बसलेला आपल्याला दिसतो, माहिती असतं आपल्याला इथे बसतो, एरवी त्या देवतेचा वार असतो त्या दिवशी मात्र गर्दी असते, परंतु इतर दिवशी मात्र तो एकटाच बसलेला असतो. मग आपल्याकडे एकाच माणसाला जेवायला घालणे इतके पैसे आहेत किंवा साधन आहे तर आपण छान डबा भरावा, आसन घ्यावं, आसनावर आपण बसावं त्याच्या समोर तिथे जाऊन आणि पत्रावळ त्याच्या समोर ठेवून त्याला हात जोडून सांगायचं, काका आमच्याकडे भोजन करता का, मी तुमच्यासाठी भोजन घेऊन आलोय. तोही मोठ्या आनंदाने तयार होतो. त्याला आदराने जर भोजन दिलं तर याच्यात ईश्वराची प्रसन्नता होते, कारण ईश्वर हा सर्व भूतमात्रांमध्ये राहतो असं भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतःच सांगितलेलं आहे. अर्थ सरळ सरळ आहे की परस्पर देवो भव, प्रत्येकाने एकमेकांमध्ये ईश्वराचं दर्शन करायचं आहे आणि ते या संकल्पनेतनं आपण साकार करतोय एक प्रकारे. म्हणून याचं नाव ईश्वर भोज किंवा ईश्वर भोग. आणि काही लोकांनी तर असं सांगितलं की आम्ही आमच्या वाढदिवशी 51 भिक्षेकऱ्यांना उत्तमोत्तम असं भोजन देऊ.
आणि अशा रीतीने सर्वजण उत्तम रीतीने हे भोजन देण्याचं किंवा ईश्वर भोज किंवा दुसरा जो ईश्वर भोग आहे हा संकल्प राबवण्याचं कार्य हे अनेक लोक आणि करतायत. त्यांनी तसं वचन दिलेलं आहे. आपणही हे करून पाहावं. याचे काही फोटोग्राफ्स आहेत, काही व्हिडिओज आहेत ते भोजन करत असताना, तर आपण पाहावं आणि आपल्याला संकल्पना पटली तर जरूर सर्वांनी हा ईश्वर भोज कार्यक्रम राबवावा ही विनम्र प्रार्थना. सद्गुरू आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर.